फिश घ्या फिश. फिशचा स्टॉल लागल्यासारखं वाटतंय मला. मी आज करणार आहे बोंबलाचं भुजणं. तर त्याच्यासाठी मी हे असे अख्खे बोंबील घेतलेत आणि ते फक्त मधून कट करणार. त्याच्यानंतर बोंबील फ्राय करण्यासाठी हे असे मधून कट करून घेतलेत. इकडे आहेत कोलमी. कोलमी बघा छान आहे, समुद्राचीच आहे, पांढरी कोलमी आहे. आणि धागा पण तो माझा हिमांशू दादा आहे, तो सगळं मला साफ करून देतो. आणि घेतल्यात शिंपल्या. शिंपल्या बघा किती मस्त आहे आणि ना मस्त जड बदक आहेत एकदम. आणि भरलेल्या आहेत छान. हे एवढं एकदम मी आणते, ते मागे पण मी तुम्हाला बोलली होती की आणून ठेवलं की साफसूफ करून मॅरिनेट करून मग पाहिजे तेव्हा आपल्याला वापरता येतं म्हणून. आणि शिंपल्यांचं असं असतं की ते सर्टन टाईमला भरलेल्या मिळतात, नाही तर मग त्या पोकळ असतात. तर त्याला विचारलं मी हिमांशूला, तर तो बोलला येस मॅडम एकदम मस्त आहेत. कोलमी बघा केवढी मोठी आहे. छानच आहेत, सगळ्या मोठ्याच्या मोठ्या आहेत. स्वच्छ धुवून झाल्यानंतर हळद, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट लावून हे मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलं आहे. आता आजची मेन डिश, बोंबील स्वच्छ धुवून मीठ लावून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे घेतलंय आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, एक छोटा कांदा, हा अर्धा नारळ आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर. कोथिंबिरीची कोळे देठ असतील तर ते पण ह्याच्यात घेऊ शकतो, कारण आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे सगळं. याला मात्र लसूण आलं बऱ्यापैकी लागतं. त्यानंतर पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 चमचा तेल आणि थोडीशी हळद टाकून हे वाटप त्याच्यात सगळं ॲड केलंय आणि वरून कोकम घातलंय. साधारण 10 मिनिटं ती छान उकळ अशी मी काढून घेतलीये, कारण मग ते वाटप पण चांगलं शिजतं. आमटीला छान उकळ आलेली आहे. आता ह्याच्यात आपण बोंबलाचे तुकडे सोडायचे आणि 1-2 मिनिटात लगेच गॅस बंद करून झाकण लावून ठेवायचं, कारण आपण जास्त वेळ चालू ठेवला गॅस बोंबील टाकल्यानंतर तर ते बोंबील सगळे त्याच्यात विरघळून जातात आणि खायला मजा येत नाही. गरम आमटीमध्ये ते शिजतायत बोंबील, तोपर्यंत इकडे मी बोंबील फ्राय करत ठेवलेत आणि या 2 मोठ्या कोलमी. आपलं संडे स्पेशल मेनू तयार आहे. बोंबील जेव्हा आपण सर्व करणार तेव्हा एकदा चेक करून घ्यायचं की व्यवस्थित शिजलेत की नाही. त्याच्यानंतर इकडे बघा ही कोलमी, बोंबील, आंबा. आणि हे सगळं करत करत मी खूप थकली होती, त्यामुळे मी भाकरी किंवा चपाती नाही केली, तर माझ्याकडे आंबोळीचं पीठ होतं, तर या मी आता आंबोळ्या केलेल्या आहेत. बोंबलाचं भुजणं जे आहे ते चपाती, भाकरी, राईस कशाबरोबरही खाऊ शकतो. हे असं मस्तपैकी बनवा, ताव मारा आणि माझी आठवण करा.